धुक्यासह प्रदूषणात वाढ झाल्यानं राजधानी दिल्लीत 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे। दिल्लीमध्ये आज सकाळी हवेची गुणवत्ता ही 478 वर पोहोचली होती। प्रदूषणात वाढ होत राहिल्यास वाहनांसाठी समविषम प्रणाली पुन्हा एकदा लागू होण्याची शक्यता आहे। उत्तर भारतामध्ये सध्या थंडीची तीव्रता वाढत चाललेली आहे, मात्र राजधानी दिल्ली वेगळ्याच एका संकटात सापडलेली आहे, ती म्हणजे प्रदूषणाच्या संकटामध्ये। आज सकाळी 6 वाजता राजधानी दिल्लीतला AQI म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स हवेची गुणवत्ता 478 वर जाऊन पोहोचलेली आहे। आणि मी सध्या आहे इंडिया गेट परिसरामध्ये। आपण जर पाहिलं तर काही लोक मॉर्निंग वॉकला आलेले आहेत, मात्र व्हिजिबिलिटी दृश्यमानता जी आहे ती अत्यंत कमी आहे। आणि 3 दिवस हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जो आहे तो जारी केलेला आहे। आपण समोर जर पाहिली तर इंडिया गेटची जी वास्तू जी आहे ती अगदी काही 400 मीटर अंतरावर आपल्यापासून आहे फक्त, मात्र ती सध्या अत्यंत धुसर अशा पद्धतीने दिसते। सध्या दिल्लीतलं कमीत कमी तापमान जे आहे ते 7 डिग्रीवर येऊन पोहोचलेलं आहे आणि अनेक भागामध्ये पुसा या भागामध्ये 3.5 डिग्रीपर्यंत देखील जाऊन पोहोचलेला आहे। त्यामुळे स्थानिक शाळा ज्या आहेत त्या ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत। हे प्रदूषण जर असंच कायम राहिलं तर मात्र समविषम प्रणाली जी आहे वाहनांसाठी ती दिल्लीमध्ये लागू केली जाऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।